शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तो सण म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा विशेष दिवस आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करून रात्रभर जागरण करतात, शिवशंकराची भक्ती करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, योग्य पूजा पद्धती केल्यानेच भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. नमस्कार प्रिय भाविक शिवभक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी शास्त्रशुद्ध पूजन कसे करायचे, महाशिवरात्री कधी आहे, शुभ मुहूर्त कधी आहे, कोणत्या मुहूर्तावर शिवपूजन करायचे, शिवपूजनाचा निश्चित काल, या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या 5 वस्तू आहेत त्या आपण घरी आणल्याने आपल्याला त्याचे बरेच लाभ मिळू शकतात. आणि शिवपूजनात कोणत्या गोष्टी आहेत अशा की त्या चुकूनही शिवपूजनात वापरू नयेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्वप्रथम जाणून घेऊया या वर्षीची म्हणजेच 2025ची महाशिवरात्र कधी आहे. तर दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जात असते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळतात. तर महाशिवरात्री 2025 निश्चित काल, पूजा मुहूर्त. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 पासून ते मध्यरात्री 1:16 असणार आहे. महाशिवरात्री 2025 निश्चित काल पूजा मुहूर्त. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 ते मध्यरात्री 1:16 असणार आहे. महाशिवरात्रीची पूजेचा मुहूर्त रात्रीचा प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 ते रात्री 9:47 असणार आहे. रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रात्री रोजी 9:47 ते मध्यरात्री 12:51 असणार आहे. रात्रीच्या तृतीय प्रहराच्या पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:51 पासून पहाटे 3:55 आहे. रात्रीच्या चतुर्थ प्रहाराच्या पूजेची 27 फेब्रुवारी 2025 पहाटे 3:55 पासून ते 6:59 आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चनेचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करावे. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते. तर आता बघूया शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवपूजन कसे करावे, कोणत्या मुहूर्तावर शिवपूजन करणे पुण्य फलदायी ठरू शकते. तसे तर महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जातात. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन महाशिवरात्री निमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी आणि हातात पाणी घेऊन शिवरात्री व्रत व रात्रीम होत्करुष्यहम महाफलम निर्विघ्नमस्तु मे चात्र तत्प्रसादा जगतपते असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जमत नसेल त्यांनी जगतपते, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्णतत्वास जाओ, त्याचे चांगले फळ मला मिळो असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्पाचे अर्घ्य घेऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे.
पूजा करताना अशा प्रकारे मंत्र म्हणावा. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावसतसं रत्नकल्पोज्ज्वलांगं प्रशुमृगावराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समतातु स्तुतममर्गण्यः व्याघ्रकृतिं वसानं विश्वान्द्य विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्रं त्रिनेत्रं. शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालात भोव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोत्र्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ओम नमः शिवाय या मूलमंत्राचा 108 वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. आता बघूया शिवपूजनात कोणत्या वस्तू वापरू नयेत. या वस्तू वापरल्यामुळे आपल्याला त्याचे काय होऊ शकते. तर पहिली वस्तू म्हणजे तुळस. तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि सर्व शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो. पण भगवान महादेवाच्या पूजेत तुळशीचा वापर वर्जित सांगितला आहे. अर्थात यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केल्यानंतर तुळस क्रोधित होते आणि ती स्वतःला भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित ठेवते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. यानंतरची वस्तू म्हणजे शंख. भगवान महादेवाला शंखाने जलाभिषेक करू नये. यामागेही एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार शंखचूड नावाचा एक असुर सर्व देवी देवतांना त्रास देत होता. भगवान शिवाने त्रिशूळाने शंखचूड असुराचा वध केला. यात असुराचे सारे शरीर भस्म होते आणि या भस्मापासून शंखाची उत्पत्ती होते. भगवान शिवाने शंखचूडाचा वध केला होता. त्यामुळे शिवपूजनात शंखाचा वापर केला जात नाही. नंतर हळद. कितीतरी असे धार्मिक विधी आहेत ज्यामध्ये हळद वापरली जाते. भगवान शिवाच्या पूजेत मात्र हळद वापरणे वर्जित सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार हळद ही स्त्रीशी संबंधित आहे आणि शिवलिंगाला पुरुष तत्व मानले जाते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत हळद वापरली जात नाही. त्यानंतर अखंड अक्षता. कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यात अक्षता वापरली जाते. शिवलिंगावर नेहमी अखंड अक्षता वापरली पाहिजे. तुटलेले तांदूळ चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नये, कारण अक्षत हे पूर्ण तत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना 5 ते 7 अखंड अक्षता वापराव्यात. त्यानंतर केतकीचे फूल. शिवलिंगावर केतकी, केवडा यांचे फूल किंवा चंपा, कण्हेर अशी लाल रंगाची फुले अर्पण करू नये. या फुलाव्यतिरिक्त इतर फुले अर्पण करावीत. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. पण वर्जित फुलांचा वापर केल्याने भगवान शिव क्रोधित होतात. त्यानंतर कुंकू आणि सेंदूर. सर्व देवी देवतांना कुंकू आणि सेंदूर अर्पण करण्यात येतात, पण शिवलिंगावर ते अर्पण करणे वर्जित आहे. शिवलिंगावर तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता. तसेच हळद ही स्त्रीतत्वाची असल्याने शिवलिंगावर अर्पण करू नये. तर ह्या वस्तू शिवपूजनात अजिबात चुकूनही वापरू नये. तर आता बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरी आणणे खूप शुभ मानले आहे. या वस्तू घरी आणल्यामुळे आपल्याला त्याचे काय लाभ होतात. तर पहिली वस्तू म्हणजे पारद शिवलिंग. महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरी आणणे खूप शुभ मानले आहे. शिवलिंग घरात ठेवल्याने वास्तुदोष, कालसर्पदोष आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते. यामुळे घरात सुख शांती राहते आणि भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात. त्यानंतर रुद्राक्ष. रुद्राक्ष हे भगवान महादेवाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या घरात रुद्राक्ष असते तिथे भोलेनाथांचा आशीर्वाद असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष खरेदी करून घरी आणा. ते घरात ठेवल्याने रोग, दुःख आणि दोष दूर होतात. रुद्राक्षद्वारे भगवान शिवाची कृपा वर्षा होते आणि जीवनात सुख आणि संपत्ती वाढते. त्यानंतर तांब्याचे भांडे. तांब्याचे भांडे महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी केल्याने त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते. यामुळे घरात गोडवा आणि आनंद येतो. शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातील पाणी अर्पण करणे विशेषतः फायदेशीर आहे. यानंतर शिवपरिवाराचा फोटो. महाशिवरात्रीला शिवपरिवाराचा फोटो घरी आणल्याने कुटुंबात आनंद आणि प्रेम वाढते. या फोटोत भगवान शिव,
माता पार्वती, भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, नंदी आणि वासुकी यांचे चित्र असावे. घरात शिव कुटुंबाचा फोटो लावल्याने त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात. त्यानंतर वाहन आणि चांदी. महाशिवरात्री हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणतेही नवीन काम कोणत्याही भीतीशिवाय करता येते. तुम्ही नवीन वाहन किंवा चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे या दिवशी खूप शुभ आहे. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यास भगवान शिवाची कृपा आपल्यावर नक्कीच होते. या पवित्र दिवशी शास्त्रशुद्ध पूजा करून, योग्य वस्तू अर्पण करून आणि वर्ज्य गोष्टी टाळून आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणू शकतो. भगवान शिव तुमच्यावर सदैव कृपा ठेवो. हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.